गेल्या 3 तासापासून चिपळूण शहरामध्ये लाईट नाहीये. नगरपालिका तुमच्याकडे बोट दाखवते. नेमकं प्रकरण काय आहे? कोण कोणाचं देणं आहे? चिपळूण शहरामध्ये महापालिकेचे 3 कनेक्शन आहेत वॉटर सप्लायचे. त्यातले 2 वॉटर सप्लायचे बिलं त्यांनी भरलेले आहेत आता एक 3-4 दिवसापूर्वी. परंतु एका कनेक्शनचे 32 लाख रुपये शिल्लक होते. तर त्या थकबाकीपोटी आपण डिस्कनेक्शन केलं होतं आणि ज्या जागेवर जी थकबाकी होती त्या जागेवरच महापालिकेचं डिस्कनेक्शन करण्यात आलेलं आहे. परंतु महापालिकेकडनं नजरचुकीने म्हणा किंवा काहीतरी अनादानाने म्हणा, त्यांनी ज्या जागेवरची थकबाकीच नाही असे 48 लाख रुपये काढलेले आहेत आणि ते प्रत्येक ग्रामपंचायतीत किंवा प्रत्येक महापालिकेच्या हद्दीत बदले आहेत. ते आता एक इंडिव्हिज्युअल पोल किंवा हा जो इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मर आहे तो ॲक्च्युली राज्य सरकारने आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या सैन्य सर्क्युलर निघालेलं आहे की जी काही महापालिका क्षेत्रात किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात पोल असतील त्या पोलचं भाडं हे माफ करण्यात आलं आहे. कारण वीज वितरण कंपनी सार्वजनिक सेवा आहे, सार्वजनिक संस्था आहे, म्हणून हे भाडं आम्हाला देणं लागू नये. तरी देखील 1-2 तासापूर्वी त्यांनी नोटीस आमच्या दारावर चिपकवली आणि लगेच त्याच इफेक्टिव्हली कनेक्शन आमचं जे सबस्टेशन होतं सील केलेलं आहे. त्याच्यामुळे 3 तासापासून चिपळूण शहरातील सर्व लोक अंधारात आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांनी देखील आम्हाला योग्य ती दाद दिली आणि आता हे सील काढून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल महापालिकेचे धन्यवाद.